Hello class, in previous lecture we discussed the introduction of solution. Now we have to discuss about the capacity of solution to dissolve solute. So let's see the capacity of solution to dissolve solute. What is mean by the capacity of solution to dissolve solute? म्हणजे एका सोल्युशनची कुठलंही सोल्युशन तुम्ही घेऊ शकता, त्या सोल्युशनची किती कॅपॅसिटी आहे ती सोल्यूटला ॲब्झॉर्ब करण्याची किंवा सोल्यूटला डिझॉल्व करून घेण्याची. ठीक आहे. सपोज तुम्ही जर एक बिकर घेतला आहे आणि या बिकरमध्ये जर तुम्ही 100 ml वॉटर घेतला आहे, 100 ml वॉटर, याच्यामध्ये वॉटर काय काम करणार, सॉल्व्हेंटचं काम करणार. म्हणजे वॉटर काय आहे, सॉल्व्हेंट आहे. त्यामध्ये जर तुम्ही 10 ग्राम सॉल्ट टाकाल किंवा शुगर टाकाल, 10 ग्राम सॉल्ट किंवा शुगर ॲड कराल तर ते डिझॉल्व होत जाईल. त्याची कॅपॅसिटी सपोज किती असेल, 10 ग्राम. जर तुम्ही 10 ग्राम शुगर हे इन्स्टॉलमेंटनी टाकाल, फर्स्ट तुम्ही 5 ग्राम टाकलं तर काय झालं, ते डिझॉल्व झालं. सेकंड तुम्ही 5 ग्राम टाकलं म्हणजे टोटल 10 ग्राम झालं, तरी पण ते डिझॉल्व झालेलं आहे. हे डिझॉल्व झालेलं जे शुगर सोल्युशन आहे किंवा सॉल्ट सोल्युशन आहे, हे सोल्युशन जे त्याची कॅपॅसिटी किती असेल, ती 10 ग्राम असेल. ठीक आहे. एक टाईम असं येणार की सोल्युशन हे डिझॉल्व होत जाणार, पण नंतर जेव्हा तुम्ही 11 ग्राम जेव्हा टाकायला जाणार, म्हणजे 1 ग्राम अजून ॲड जेव्हा करता, ते एक ग्राम ॲड केल्यानंतर तो डिझॉल्व न होता बिकरच्या खाली ते तसंच ॲज अ प्रेसिपिटेट म्हणून सेटल डाऊन होणार. म्हणजे त्या सॉल्व्हंटची डिझॉल्व होण्याची कॅपॅसिटी काय झालेली आहे, खतम झालेली आहे. म्हणजे तो डिझॉल्व होऊ शकणार नाही. ती जे लेवल असते, ती जे लिमिट असते, त्या लिमिटला म्हणणार आपण डायनॅमिक इक्विलिब्रियम. त्या लेवलला काय म्हणणार, डायनॅमिक इक्विलिब्रियम. त्या डायनॅमिक इक्विलिब्रियम मीन्स सॉल्यूट हा जेव्हा आपण सॉल्व्हंटमध्ये ॲड केला आहे, तेव्हा सॉल्व्हंट हा सोल्यूटला ॲब्झॉर्ब करणं बंद करणार किंवा डिझॉल्युशन करणं बंद करणार. मीन्स त्याचं फॉर्म काय होणार, सोल्युशनमध्ये फॉर्म होणार नाही. आणि त्या साईड बाय साईड सोल्युशनचं पण क्रिस्टलायझेशनमध्ये फॉर्म होणं बंद होणार. क्रिस्टलायझेशन म्हणजे वापस त्याचं सोल्युशनचं वापस सॉल्यूट प्लस सॉल्व्हंटमध्ये फॉर्म होणं बंद होणार. मीन्स सोल्यूट आणि सोल्यूट जेव्हा सॉल्व्हंटमध्ये मिक्स होतो तेव्हा स्टार्टिंगला काय होतं, त्याचं डिझॉल्युशन. आता डिझॉल्युशन म्हणजे काय की सॉल्यूट इंटू अ सॉल्व्हंट टू मेक अ सोल्युशन. म्हणजे सोल्यूट हा सॉल्व्हंटमध्ये मिक्स होऊन सोल्युशन फॉर्म करते, त्याला डिझॉल्युशन म्हणतात. आणि क्रिस्टलायझेशन म्हणजे काय आहे, ही एक प्रोसेस आहे ज्याची रिटर्न सोल्युशनची रिटर्न काय होते, ते सॉलिडमध्ये फॉर्म करते किंवा क्रिस्टलमध्ये फॉर्म करते. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आहे unsaturated solution. The definition of unsaturated solution is the solution is unsaturated when it can still dissolve more solute. म्हणजे जर तुम्ही एक क्लासरूम कन्सिडर केली आहे, ठीक आहे, क्लासरूम कन्सिडर करा. त्या क्लासरूममध्ये जर 50 डेस्केस आहे, ठीक आहे, 50 डेस्केस असेल तर त्याची कॅपॅसिटी किती झाली, 50 डेस्कची. पण त्याच्यामध्ये जर आपण 40 स्टुडंटच बसवलेत तर त्याच्यामध्ये आणखीन 10 स्टुडंट बसू शकतात. म्हणजे जेव्हा त्याची कॅपॅसिटी 50 होती आणि आपण त्यांना फक्त 40 स्टुडंट बसवलेत, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी 10 स्टुडंट ॲड होऊ शकतात. ते ॲड म्हणजे डिझॉल्व होण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते, आणखी 10 स्टुडंट बसू शकण्याची कॅपॅसिटी आहे. त्याला काय म्हणणार आपण, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. मीन्स जेव्हा आपण एक बिकर कन्सिडर केला, त्या बिकरमध्ये जेव्हा 100 ml आपण सॉल्व्हंट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला त्याची जर कॅपॅसिटी 20 ग्रामची असेल, 20 ग्राम जर आपण त्यामध्ये सॉल्ट ॲड करू शकतो, तर 20 ग्राम जोपर्यंत आपण सॉल्ट ॲड करणार नाही तोपर्यंत तो सॉल्ट डिझॉल्व होत राहील. मीन्स जर फर्स्ट आपण 10 ग्राम टाकला आहे सॉल्ट, तर 10 ग्राम सॉल्ट हे इझिली डिझॉल्व होऊन जाईल. त्यानंतर 15 टाकला आहे, तो पण डिझॉल्व होईल. हे कधीपर्यंत होईल, जोपर्यंत 19 ग्राम हे पण टाकला आहे तरीही डिझॉल्व होत राहील. हे केव्हापर्यंत चालेल, जोपर्यंत तो 20 ग्रामपेक्षा कमी सॉल्यूट जोपर्यंत आपण ॲड नाही करणार तोपर्यंत तो डिझॉल्व होत राहणार. ही जी डिझॉल्युशनची प्रोसेस आहे याला काय म्हणणार,
अनसॅच्युरेटेड सोल्युशन. हा जो सोल्युशन फॉर्म होणार आहे तो काय होणार, अनसॅच्युरेटेड सोल्युशन आपला होणार. अजून एक एक्झाम्पल म्हटलं की जर तुम्ही जर रोज 3 पोळ्या खात असाल, जर तुम्ही रोज 3 पोळ्या खात असाल आणि आज कदाचित एक दिवस तुम्हाला जर 2 पोळ्याच दिल्या, तर हे काय होणार, तुमचं अनसॅच्युरेशन होणार. ठीक आहे, मीन्स तुम्ही आणखी एक पोळी खाऊ शकता, म्हणजे अनसॅच्युरेटेड होईल. मीन्स त्या सोल्युशनला काय म्हणणार, जेव्हा एखाद्या सोल्युशनमध्ये आणखीन काही डिझॉल्व्ह होण्याची कॅपॅसिटी असेल त्याला काय म्हणणार, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. द नेक्स्ट टर्म इज saturated solution. Definition of saturated solution is the solution is saturated when it can not be dissolved furthermore solid, not be dissolved furthermore solid. The example of saturated solution is a soda is a saturated solution of carbon dioxide in water. जेव्हा आपण एक बीकर कन्सिडर केला आहे, त्या बीकरमध्ये जेव्हा वॉटर घेतलं त्यामध्ये फर्स्ट तुम्ही टाकलं आहे 10 ग्राम, नंतर टाकलं आहे 10 ग्राम, ते होतं आहे स्टर केल्यानंतर ते कंटिन्यूस डिझॉल्व होतं आहे. असं टाकत असताना जेव्हा एक टाईम येत आहे, म्हणजे जर याची लिमिट असेल 20 ग्राम, तर तुम्ही यामध्ये जर 21 ग्राम सॉल्ट टाकला, तो काय होणार, डिझॉल्व न होता खाली बिकरच्या तळाशी जाऊन बसणार. तर तो जो सोल्युशन प्रिपेअर होणार तो झाला तुमचा सॅच्युरेटेड सोल्युशन्स. मीन्स जर आपण क्लास घेतला आहे, क्लास किती स्टुडंटचा होता, 50 क्लासमध्ये, 50 लोकांच्या क्लासमध्ये फक्त आपण त्याच्यामध्ये किती स्टुडंट बसवू शकतो, 50. मीन्स त्याच्यामध्ये काय, अगर जर आपल्याला एक्स्ट्रा स्टुडंट बसवायचे असतील तर ते बसवू शकत नाही. मीन्स 50 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि आपण 50च बसवू शकतो. हे झालं तुमचं सॅच्युरेटेड. अगर अजून दुसरं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर काय, की जेव्हा तुम्हाला म्हटलं होतं ना की अनसॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये काय होतं की तुम्हाला तुमची भूक जर 3 पोळ्याची असेल आणि तुम्ही 2च पोळ्या खाल्ल्या असेल तर तुम्ही आणखी एक खाऊ शकता, तो अनसॅच्युरेटेड झाला. तर यामध्ये तुम्हाला जितके तुमची भूक आहे तितकीच तुम्ही खाणार, म्हणजे 3 पोळीची भूक आहे तर तुम्ही 3च पोळी खाणार, मीन्स सॅच्युरेटेड सोल्युशन. त्यापेक्षा जास्त तुम्ही खाऊ शकत नाही. हे झालं तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन. नेक्स्ट टर्म विल बी supersaturated solution. The definition of supersaturated solution is, it is a state of solution that contains more solid than could be dissolved by solvent under the normal circumstances. Means the example of supersaturated solution is honey is supersaturated solution of sugar. यामध्ये काय करणार तुम्ही की जे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये जो तुम्ही एक्स्ट्रा टाकलेला आहे, मीन्स 100 ml वॉटरमध्ये तुम्ही 21 ग्राम सॉल्ट ॲड केला होता, तर 1 ग्राम जो सॉल्ट आहे तो डिझॉल्व नाही झालेला आहे. यामध्ये काय होतं आहे, जर एखाद्या पर्टिक्युलर फॅक्टर तुम्ही अफेक्ट करून यामध्ये किंवा कुठलाही फोर्स लावून म्हणा किंवा फॅक्टर अफेक्ट करून कुठलाही पर्टिक्युलर फॅक्टर अफेक्ट करून त्याला जर तुम्ही जबरदस्ती करणार, तर तो काय करणार की हे जो 1 ग्राम एक्स्ट्रा जो सोल्यूट यूज केला आहे तो 1 ग्राम एक्स्ट्रा सोल्यूट काय होणार, यामध्ये डिझॉल्व होऊन जाणार आणि ते जे सोल्युशन फॉर्म होणार ते सोल्युशन राहणार सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. मीन्स जे तुम्ही एक क्लासरूम डिसाईड केली होती, त्या क्लासरूममध्ये जेव्हा 50 विद्यार्थ्यांची जागा होती, त्या 50 विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा 10 विद्यार्थी बसवले तर त्यामध्ये बसू शकणार नाही. पण जर त्या क्लासरूमचा ओनर म्हणा किंवा तुमचे टीचर्स त्यामध्ये आले आणि त्यांनी तुम्हाला म्हटले की जबरदस्ती तुम्हाला तिथे 10 स्टुडंट बसवायचे आहे, तर तुम्ही काय करणार की एका डेस्कवरती 2 किंवा 3 स्टुडंट ॲडजस्ट करून ते जबरदस्ती तुम्ही बसवणार. तर हे कसं होणार, हे कशाने झालेलं आहे, त्या ओनरच्या म्हणा किंवा टीचर्सच्या प्रेशरने झालेलं आहे की ते तुम्हाला रागवतील किंवा ॲडजस्ट नाही केलं म्हणून हिटेट करतील. त्यामुळे तुम्ही त्यांना 10 लोकांना एक्स्ट्रा ॲड केलं, म्हणजे त्या रूमची कॅपॅसिटी किती झाली, 60 झाली. आणि ही कशामुळे झाली, ती हिटेडमुळे किंवा रागवण्यामुळे झाली.
तेच आपण काय केलं आहे की जेव्हा 20 ग्रॅमची कॅपॅसिटी होती 100 ml तेव्हा आपण काय केलं 21 ग्राम टाकलेलं आणि हे 21 ग्राम जेव्हा सेटल डाऊन झालेलं होतं त्याला आपण जेव्हा एक्स्ट्रा हीट किंवा टेम्परेचर दिलं, हे हीट किंवा टेम्परेचर दिल्यामुळे त्याची कॅपॅसिटी काय झाली, वाढली. म्हणजे ते 21 ग्राम देखील डिझॉल्व झालं आणि त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ॲड 25 ग्राम पण करू शकता, 30 पण करू शकता. हे पर्टिक्युलर प्रत्येक सॉल्यूटची कॅपॅसिटी वेगळी वेगळी असते, ते डिपेंड करते त्याच्या नेचरवरती. तेव्हा मग याला जेव्हा हीट केलं तेव्हा त्या हीटिंग केल्यानंतर तो 25 ml देखील 25 ग्राम देखील सॉल्यूट काय झाला, डिझॉल्व झाला. आणि जर तुम्ही याचं टेम्परेचर रिमूव्ह केलं, तर टेम्परेचर रिमूव्ह झाल्या लगेचच ते वापस काय होणार, क्रिस्टलमध्ये फॉर्मेशन होणार. हे जे सोल्युशन फॉर्म होतं आहे या सोल्युशनला काय म्हणणार तुम्ही, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे पहिल्यांदा तुमची जेव्हा 3 पोळीची भूक होती तेव्हा तुम्ही 2 पोळ्या खाल्ल्या, ते झालं तुमचं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. आणि त्यानंतर तुम्हाला जितकी भूक होती 3 पोळ्याची, रोजची तुमची 3 पोळ्याची भूक आहे तर तुम्ही 3 पोळ्याच खाल्ल्या, ते तुमचं झालं सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि तुमच्या आईने एखादी वेळेस तुम्हाला 3 ऐवजी 4 पोळ्या केल्या आणि तुमच्या आईने तुम्हाला जर रागवलं की जर एक पोळी ही खाल्ली नाही तर मार पडेल, तेव्हा तुम्ही ती जबरदस्ती खाल्ली, ते झालं तुमचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. नेक्स्ट टर्म इज solubility. The definition of solubility is the amount of substance that is required to form a saturated solution is a given amount of solvent at a specific temperature. ते solubility means जेव्हा तुम्ही एक बीकर कन्सिडर केलं, त्यामध्ये सॉल्व्हेंट घेतलं आहे, सॉल्व्हेंटमध्ये जेव्हा तुम्ही सॉल्यूट ॲड करत आहे तर तो यामध्ये काय आहे, सोल्युबिलिटी मीन्स पर्टिक्युलर टेम्परेचर घेत आहे तुम्ही, स्पेसिफिक टेम्परेचर, एक टेम्परेचर स्पेसिफिक घ्यायचं आहे. सपोज आपण 30°C हे टेम्परेचर घेतलं, या टेम्परेचरवरती सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये तुम्ही किती ग्राम सॉल्यूट ॲड करू शकतो त्याला म्हणतात सॉल्युबिलिटी. मीन्स जर तुम्ही 100 ml सॉल्व्हेंटमध्ये 30°C टेम्परेचरवरती किती ग्राम ॲड करणार सॉल्यूट, हाऊ मच सॉल्यूट ॲडेड टू दी सॉल्व्हेंट इज कॉल्ड ॲ सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी एक्सप्रेस होते कॉन्सन्ट्रेशनमध्ये. सॉल्युबिलिटी इज एक्सप्रेस इन कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे क्वांटिटी ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हेंट. तर युनिट काय होणार सॉल्युबिलिटीचं युनिट काय आहे, मोल पर लिटर. कसं काय आलं मोल पर लिटर, कॉन्सन्ट्रेशन काढायसाठी कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण काय करतो, क्वांटिटी घेतो म्हणजे मोल घेतो, मोल ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय जेवढ्या व्हॉल्यूममध्ये सोल्यूट आपण डिझॉल्व केला आहे डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर सॉल्युबिलिटीचं युनिट काय आहे, मोल पर लिटर. द नेक्स्ट टर्म इज factor affecting on solubility. Solubility depends upon the nature of solute, solvent, temperature and pressure. तर यामध्ये काय होतं की नेचर ऑफ सोल्यूटचं नेचर कसं असेल, ते हार्ड आहे की सॉफ्ट आहे, सॉल्व्हेंटचं नेचर देखील हार्ड आहे की सॉफ्ट आहे, टेम्परेचर इंक्रीज केल्याने काय प्रॉब्लेम होईल, प्रेशर इंक्रीज केल्याने काय होईल, कोणते इफेक्ट होणार सोल्युबिलिटीवरती, हे आपण बघू. फर्स्ट वी सी द नेचर ऑफ सॉल्यूट अँड solvent. First point of nature of solute and solvent is like, dissolve like. Compound with similar chemical characters are more readily soluble in each other. Means यामध्ये काय आहे की like, dislike हे like, dissolve like ही कॉन्सेप्ट फॉलो करताय नेचर ऑफ सॉल्यूट आणि सॉल्व्हेंटमध्ये. यामध्ये जर तुम्ही सॉल्यूट हे जर लिक्विड फॉर्ममध्ये घ्याल आणि सॉल्व्हेंट देखील लिक्विड फॉर्ममध्ये घ्याल तर हे डिझॉल्व होण्यासाठी म्हणजे हे दोघं एकमेकांमध्ये डिझॉल्व होऊन सोल्युशन फॉर्म करायसाठी खूप कमी टाईम लागेल. पण जर तुम्ही सॉल्यूट हे सॉलिड घ्याल आणि सॉल्व्हेंट हे लिक्विड घ्याल तर त्यांची सॉल्युबिलिटी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस खूप कमी प्रमाणात म्हणजे स्लो प्रोसेस होईल किंवा त्याला डिझॉल्व होण्यासाठी टाईम लागेल. मीन्स जर मी
सॉल्यूट लिक्विडमध्ये घेत आहे, लिक्विडमध्ये सॉल्यूट काय घेईन, जर मिल्क घेणार, ठीक आहे, लिक्विडमध्ये, आणि सोल्युशन काय घेणार, सॉल्व्हेंट काय घेणार, लिक्विडच वॉटर घेणार. तर मिल्कला वॉटरमध्ये डिझॉल्व व्हायला आणि त्यांचं सोल्युशन फॉर्म व्हायला खूप कमी टाईम लागेल ॲज कम्पेअर टू जर मी सॉल्यूट काय घेईल, शुगर घेईल आणि सॉल्व्हेंट घेईल वॉटर, तर शुगरला वॉटरमध्ये डिझॉल्व व्हायला जास्त टाईम लागेल ॲज कम्पेअर टू मिल्क आणि वॉटरला. तर यामध्येच काय होतं आहे की जे नेचर लाईक डिझॉल्व लाईक मीन्स जर सेम सॉल्यूट आणि सॉल्व्हेंट हे दोघंही सेम असेल आणि तर त्यांच्यामध्ये जे प्रोसेस होत्या डिझॉल्युशनची, ही प्रोसेस लवकर होईल, म्हणजे सॉल्युबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार. मीन्स काय, सिमिलर केमिकल कॅरेक्टर्स हे दोघांचे सेम असतील तर सॉल्युबिलिटी इन्क्रीज होते. आणि जर दोघांचे कॅरेक्टर वेगळे वेगळे राहील, मीन्स जर आपण सॉल्यूट घेतलं आणि लिक्विड सॉल्व्हेंट घेतलं, तर दोघांची सॉल्युशनची जी प्रोसेस होत आहे, डिझॉल्युशनची जी प्रोसेस होत आहे, त्यामध्ये जास्त टाईम लागेल ॲज कम्पेअर टू जेव्हा तुम्ही सिमिलर कॅरेक्टर्स घेत आहे दोन सॉलिड आणि सॉल्व्हेंटचे. नेक्स्ट, मॉलिक्यूल विथ सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर मोर इझिली डिझॉल्व. यामध्ये काय म्हणत आहे की जर तुमच्या सॉलिडचे आणि सॉल्व्हेंटचे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे ते जर सेम असतील, मीन्स दोघांकडनंही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जेव्हा सेम असतील, तेव्हा सोल्युशनची जी डिझॉल्व होण्याची प्रोसेस आहे, मीन्स सॉल्युबिलिटी काय राहील, इन्क्रीज होणार. जर आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पार्टिकल्स ए आणि पार्टिकल बी ह्या दोघांचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे डिफरंट राहतील, तर या दोघांमध्ये मीन्स ए आणि बी यामध्ये सोल्युशन फॉर्म व्हायसाठी जास्त टाईम लागेल ॲज कम्पेअर टू जर दोघांचेही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे सेम राहील. मीन्स मॉलिक्यूल विथ सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर मोर इझिली डिझॉल्व. नेक्स्ट टर्म आहे polar solid dissolve in a polar solvent easily because solid-solvent and solvent-solvent interactions are all of similar magnitude. मीन्स यामध्ये पोलर सॉलिड्स हे पोलर सॉल्व्हेंटमध्ये जर डिझॉल्व कराल तर त्याची सॉल्युबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे जर पोलर सॉल्व्हेंट जर आपण याचं एक्झाम्पल घेणार HCl मध्ये हा जर वॉटरमध्ये डिझॉल्व करणार तर ते इझिली डिझॉल्व होणार, कारण की HCl हे पोलर सॉल्यूट पकडा आणि वॉटर हे पोलर सॉल्व्हेंट आहे. त्यामुळे काय होणार की दोघांचं जे फॉर्मेशन ऑफ सोल्युशन आहे ते लवकर होणार ॲज कम्पेअर टू पोलर टू नॉन पोलर आणि नॉन पोलरच्या याच्यामध्ये जर सोल्युशनची प्रोसेस होत आहे तर ती प्रोसेस खूप कमी, ती जास्त टाईम घेऊन सोल्युशन फॉर्म होणार नाही. म्हणजे पोलर सॉल्व्हेंट कंबाईन होणार पोलर सोल्युशनशी, सॉल्यूट कंबाईन होणार पोलर सॉल्व्हेंटशी आणि लवकर सॉल्यूट होणार, सोल्युशन बनणार. ठीक आहे, सिमिलर मॅग्निट्यूडनी. नेक्स्ट टर्म आहे नॉन पोलर मॉलिक्युल्स लाईक कोलेस्ट्रॉल डिझॉल्व इन अ नॉन पोलर मॉलिक्यूल बेन्झीन. यामध्ये देखील सेम प्रोसेस होत आहे. जिथे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेम असेल तर सॉल्युबिलिटी इन्क्रीज होते. तसंच पोलर टू पोलर सोल्युशन फॉर्म होत असेल तर सेम सॉल्युबिलिटी इन्क्रीज होत आहे. तशाचप्रमाणे जेव्हा नॉन पोलर मॉलिक्युल्स हे नॉन पोलर सॉल्व्हेंटची कॉम्बिनेशन करून सोल्युशन फॉर्म करतील तर सॉल्युबिलिटी ही इन्क्रीज होणार. याचं एक्झाम्पल काय, कोलेस्ट्रॉल डिझॉल्व होत आहे नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये जो बेन्झीन आहे. बेन्झीन हे बेस्ट आहे नॉन पोलर मॉलिक्युलमध्ये. नेक्स्ट टर्म इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑफ सॉल्युबिलिटी, यामध्ये सॉल्युबिलिटीवर टेम्परेचरचा कसला इफेक्ट होऊ शकते हे आपण बघूया. सॉल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स चेंजेस विथ टेम्परेचर डिपेंड्स ऑन द एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन्स. दॅट इज सॉल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हे जे स्टेटमेंट सांगितलं आहे हे प्रिन्सिपल ली चॅटरलियर प्रिन्सिपल आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की सॉल्युबिलिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरची. हे कसं आहे,
प्रूफ होऊ शकते. जर आपण एक सिलेंडर कन्सिडर केलं किंवा बिकर कन्सिडर केलं, बिकरमध्ये जेव्हा 100 ml वॉटर घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 10 ग्राम सॉल्ट टाकला आहे. 10 ग्राम सॉल्ट टाकल्यानंतर हे जे सोल्युशन फॉर्म झालं आहे हे सॅच्युरेटेड सोल्युशन फॉर्म झालं आहे. यामध्ये परत आपण 5 ग्राम एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. ते जे 5 ग्राम एक्स्ट्रा सॉल्ट ॲड केलं आहे, हे सॉल्ट काय बिकरच्या तळाशी जाऊन बसलेलं आहे, मीन्स सेटल डाऊन झालेलं आहे. ते सेटल डाऊन झालेलं जे सॉल्ट आहे याला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर काय होणार, ते डिझॉल्व होणार, म्हणजे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन फॉर्म होणार. हे जे डिझॉल्व होण्याची त्याची कॅपॅसिटी आहे हे इन्क्रीज झाली आहे. केव्हा, जेव्हा आपण याला एक्सटर्नल टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तेव्हा. मीन्स जेव्हा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करता तर सॉल्युबिलिटी देखील इन्क्रीज होते. ॲडिशन टू टेम्परेचर कॉजेस स्ट्रेस टू द सोल्युशन. यामध्ये काय होतं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या सोल्यूट आणि सॉल्वंट मीन्स सोल्युशनला जेव्हा टेम्परेचर देता, हीट केल्यानंतर काय होतं आहे की सोल्यूट आणि सॉल्वंटमधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे ते ब्रेक होते. मीन्स जर सोल्यूट पण आणि सॉल्वंट हे दोघं एकमेकांपासून अलग होतात, तर यामध्ये काय होते की जेव्हा सोल्यूट आणि सॉल्वंटमधले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जेव्हा ब्रेक होत आहे, तेव्हा सॉल्यूट काय करणार, दुसऱ्या सॉल्वंटकडे अट्रॅक्ट होणार आणि सॉल्वंट काय करणार, दुसऱ्या सॉल्यूटकडे अट्रॅक्ट होणार. मीन्स याच्यामध्ये सॉल्युबिलिटीची जी कॅपॅसिटी आहे ते इन्क्रीज होणार. मीन्स काय होणार, जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज करतो तेव्हा सॉल्युबिलिटी पण इन्क्रीज होते. नेक्स्ट पॉइंट इज no direction correlation between solubility and exothermicity or endothermicity. For example, dissolution of calcium chloride in water is exothermic while ammonium nitrate इज एंडोथर्मिक. यामध्ये काय म्हणते आहे की कुठल्याही पर्टिक्युलर सॉल्युबिलिटी आणि एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटीमध्ये असं कुठलंही रिलेशन नाही आहे जे सिद्ध होऊ शकते की तुम्ही सॉल्युबिलिटी जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सॉल्युबिलिटी देखील इन्क्रीज होईल असं. तर एक्झाम्पल काय आहे की जेव्हा कॅल्शियम क्लोराईड हे तुम्ही एका बिकरमध्ये जेव्हा डिझॉल्व करत आहे तर ती काय रिॲक्शन देत आहे, एक्झोथर्मिक म्हणजे आता प्रश्न पडला असेल एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक मीन्स काय. एंडोथर्मिक जर एखादी तुम्ही सॉल्यूट घेतलं आहे किंवा सॉल्वंट घेतला आहे किंवा पार्टिकल्स पकडा, पार्टिकल्स घेतला आहे, पार्टिकल्सनी जर हीट ॲब्झॉर्ब केली तर ते झालं एंडोथर्मिक. हीट ॲब्झॉर्ब करता मीन्स एंडोथर्मिक, मीन्स त्याचे तो टेम्परेचर स्वतः ॲब्झॉर्ब करून वाढवत आहे. आणि एक्झोथर्मिक्स मीन्स एनर्जी और टेम्परेचर रिलीज करणं, मीन्स पार्टिकल्स हा टेम्परेचर काय करत आहे, रिलीज करता, मीन्स त्याला काय म्हणता येईल की एक्झोथर्मिक. तर यामध्ये काय होतं आहे की जर कॅल्शियम क्लोराईडला आपण जर वॉटरमध्ये डिझॉल्व करत आहे तेव्हा तो काय करत आहे, हीट रिलीज करत आहे. मीन्स काय करत आहे, हीट रिलीज करत आहे मीन्स तो कूल डाऊन होत आहे, हीट रिलीज करून एनर्जी डिक्रीज करत आहे. तर त्यामुळे काय होतं आहे की त्याचे जो टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कमी होत आहे. त्यामुळे जी प्रोसेस होणार सॉल्युबिलिटीची काय होणार, डिक्रीज होणार. वाईल अमोनियम नायट्रेट काय होतं आहे, अमोनियम नायट्रेट हीट ॲब्झॉर्ब करत आहे. हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळे काय होतं आहे, त्याच्यामधली जे हीटची कॅपॅसिटी आहे ते इन्क्रीज होत आहे. त्यामुळे काय होणार, तो सॉल्युबिलिटीची प्रोसेस काय इन्क्रीज करत आहे. सॉल्युबिलिटी ऑफ ए सबस्टन्स इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. यामध्ये काय होतं आहे, जसं जसं तुम्ही सॉल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज करत आहे तसं त्याची सॉल्युबिलिटीची कॅपॅसिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. मीन्स सॉल्युबिलिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. हे जे आपण आत्ताचे जे 4 पॉईंट्स बघितले हे 4 पॉईंट्स कशाशी रिलेटेड आहे, लिक्विड आणि सॉलिडशी रिलेटेड आहे. पण सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटरमध्ये काय आहे, हे टोटली अपोजिट आहे. मीन्स आत्तापर्यंत जेव्हा सॉलिड आणि लिक्विड कन्सिडर केलं आहे, जेव्हा कन्सिडर केलं आहे तेव्हा काय होतं आहे, सॉलिड आणि लिक्विडमध्ये काय होतं आहे की जर आपण टेम्परेचर इन्क्रीज करत आहोत तर टेम्परेचर इन्क्रीज झाले की सॉल्युबिलिटी इन्क्रीज होते.
बट सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटरमध्ये काय होते की जर आपण टेम्परेचर इन्क्रीज करत आहोत तर सोल्युबिलिटी काय होते डिक्रीज होत आहे. कारण मीन्स काय म्हणते सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. वेन गॅस मिक्स विथ वॉटर देन द गॅस गेट कंडेन्स अँड कंडेन्सेशन इज एक्झोथर्मिक प्रोसेस. यामध्ये काय म्हणते आहे की जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करत आहे म्हणजे गॅसला डिझॉल्व करताय तुम्ही वॉटरमध्ये. गॅस आहे सोल्यूट आणि सॉल्वंट हे वॉटर राहणार. जेव्हा गॅसला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करत आहे तेव्हा तो काय होते गॅस काय होते मिक्स होते वॉटरसोबत आणि तो कंडेन्स होते आणि कंडेन्सेशन ही प्रोसेस काय आहे एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. एक्झोथर्मिक म्हणजे हीट रिलीज करते. ठीक आहे. म्हणून सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर हे डिक्रीज होते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. नेक्स्ट टर्म इज इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. आता सॉल्युबिलिटीवर प्रेशरचं काय इफेक्ट होणार हे बघू. फर्स्ट पॉइंट इज प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड ॲज दे आर इनकॉम्प्रेसिबल. यामध्ये काय म्हणत आहे की जर आपण सॉलिड आणि लिक्विडचा सॉल्युबिलिटीवर काहीही इफेक्ट नाही होत जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करणार तेव्हा. म्हणजे प्रेशरचा काहीही इफेक्ट होणार नाही सॉलिड आणि लिक्विडवरती कारण की ते कॉम्प्रेसिबल नाही आहे ॲज कम्पेअर टू गॅस. गॅसमध्ये काय होते की खूप जास्त इफेक्ट आहे प्रेशरचा, खूप जास्त इफेक्ट पडतो गॅस इन लिक्विडमध्ये. याचं काय एक्झाम्पल राहणार की जे आपल्याकडे LPG गॅस आहे LPG गॅसमध्ये जी गॅस भरलेली असते ती 15 लिटर जरी असेल ती छोटूशा टँकमध्ये इझिली मावते कारण की ती कॉम्प्रेस करून भरल्या जाते. त्याच्यातलं अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर आपण जे कोल्ड्रिंक पितो कोकोकोला पितो त्यामध्ये जी गॅस कॉम्प्रेस करून भरलेली जाते CO2 गॅस ती खूप कॉम्प्रेस करून भरलेली जाते ते. म्हणून जेव्हा त्याचा आपण टॅप ओपन करतो ओपन केल्यानंतर लगेचच ती गॅस बाहेर निघते इफरवेसन्स थ्रू. ठीक आहे. इफरवेसन्स बनवून ती बाहेर निघते. हे झालं आहे प्रेशरचं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे प्रेशर इज इन्क्रीज देन सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस अल्सो इन्क्रीजेस. आपण जेव्हा प्रेशर इन्क्रीज करतो तेव्हा गॅसेसची सॉल्युबिलिटी देखील इन्क्रीज होते. नेक्स्ट टर्म इज रिलेशन बिटवीन गॅस सॉल्युबिलिटी इन लिक्विड अँड प्रेशर इज गिवन बाय हेनरी लॉ. हे जे आपण आतापर्यंत जे सांगितलं आहे की जर सॉल्युबिलिटी इन्क्रीज होत आहे प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर म्हणजे प्रेशर जेव्हा आपण इन्क्रीज करतो गॅस इन वॉटरमध्ये किंवा गॅस इन लिक्विडचं जेव्हा प्रेशर इन्क्रीज करतो तेव्हा सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड हे देखील इन्क्रीज होते. हे सांगितलेलं आहे हेनरी सरने. तर त्याच्यानंतर त्यांनी एक रिलेशन दिलं आहे. ते रिलेशन म्हणत आहे की सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. तर काय म्हणते या रिलेशनमध्ये बघू आपण. रिलेशन बिटवीन गॅस सॉल्युबिलिटी इन लिक्विड अँड प्रेशर इज गिवन बाय हेनरी लॉ. The statement of Henry law is it is stated that the solubility of a gas in a liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. याच्यामध्ये काय म्हणत आहे की सॉल्युबिलिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रेशरसोबत. सॉल्युबिलिटी काय आहे डायरेक्टली प्रेशरसोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ओव्हर दी सोल्युशन. तर याला मॅथमॅटिकल टर्मनी कसं लिहिलं जाईल S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द P. इथं आता प्रोपोर्शनॅलिटी साईन काढायसाठी आपल्याला एक कॉन्स्टंट यूज करावं लागतं. तर इथे काय कॉन्स्टंट यूज करणार आपण KH. सो द नेक्स्ट इक्वेशन इज S इक्वल्स टू KH इंटू P where S is the solubility of gases in mole per liter, P equals to pressure in bar over the solution and KH equals to proportionality constant or Henry law constant. Proportionality constant or Henry law constant. आता आपल्याला युनिट काढायचं आहे हेनरी लॉ कॉन्स्टंटचं.
सो द युनिट ऑफ हेनरी लॉ कॉन्स्टंट इज, काढायचं असेल तर काय करायचं, लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे काय इक्वेशन आहे, एस इक्वल्स टू के एच पी, एस इक्वल्स टू के एच पी आहे, एस इक्वल्स टू के एच पी आहे, पण आपल्याला काय काढायचं आहे, युनिट ऑफ मीन्स के एचचं युनिट काढायचं आहे, युनिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचं और हेनरी लॉ कॉन्स्टंटचं. ठीक आहे, तर हेनरी लॉ कॉन्स्टंट कशाने रिप्रेझेंट केलं आहे, के एचने रिप्रेझेंट केलं आहे. के एच इक्वल्स टू, आता त्याला आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर आपलं इक्वेशन काय बनणार, एस डिवायडेड बाय पी, एस डिवायडेड बाय पी. तर एसचं युनिट काय मीन्स सॉल्युबिलिटीचं युनिट काय आहे, जे आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी डिस्क्राईब केलं होतं, मोल पर लिटर, मोल पर लिटर. आणि प्रेशरचं काय आहे, इथे लिहिलेलं आहे बघा, वेअर प्रेशर इन बार, म्हणजे आपण त्याला प्रेशर कशामध्ये घेतलेलं आहे, बारमध्ये घेतलं आहे. सो डिव्हिजनमध्ये बार आहे, सो डिनॉमिनेटरमध्ये बार आहे, तर डिनॉमिनेटरमध्ये बार लिहून घेऊ. त्यानंतर आपल्याला काय होणार की मोल पर लिटर पर बार होईल. तर लिटर आणि बारला जेव्हा आपण वरती घेऊन जाऊ, न्यूमिनेटरमध्ये घेऊन जाऊ, तेव्हा काय होणार, मोल लिटर इन्वर्स आणि बार इन्वर्स. तर हे जे युनिट आहे, हे युनिट कशाचं राहणार, हेनरी लॉ कॉन्स्टंटचं. तर काय आहे युनिट हेनरी लॉ कॉन्स्टंटचं, मोल लिटर इन्वर्स बार इन्वर्स. सो नेक्स्ट टर्म इज एक्सेप्शन टू हेनरी लॉ. ठीक आहे, आता हेनरी सरनी काय सांगितलेलं आहे की सर्व जे आपण जर सॉल्युबिलिटी इन्क्रीज होत आहे कशाने, जेव्हा आपण प्रेशर इन्क्रीज करत आहोत, तर हे सर्व गॅसशी रिलेटेड सांगितले आहे त्यांनी. हे फक्त अप्लाय होत आहे गॅसमध्ये, पण अशा काही एक्सेप्शन्स आहेत की जे पूर्ण गॅसला अप्लाय होत नाही. हा लॉ पूर्ण गॅसला अप्लाय होत नाही. गॅस लाईक NH3 अँड CO2 डज नॉट ओबे द लॉ बिकॉज दे रिॲक्ट विथ वॉटर. इथे काय होतं आहे, NH3 हे वॉटरसोबत रिॲक्ट होऊन NH4 आयन प्लस OH मायनस आयन फॉर्म करत आहे, आणि CO2 हे H2O सोबत रिॲक्ट होऊन H2CO3 फॉर्म करत आहे. जेव्हा NH3 हा वॉटरसोबत रिॲक्ट होऊन डायरेक्ट सोल्युशन फॉर्म करत आहे, याला काही प्रेशर वगैरे अप्लाय करण्याची गरज नाही आहे, म्हणून हा एक्सेप्शन आहे हेनरी लॉचा. यास त्यामध्ये जर वॉटर बघत आहो, वॉटर देखील हा एक असा गॅस आहे, ऑक्सिजन बघत आहो. ऑक्सिजन हा ऑलरेडी सोल्युबल आहे वॉटरमध्ये, बट जेवढ्या प्रमाणात वॉटर सोल्युबल व्हायला पाहिजे त्याच्या खूप कमी क्वांटिटीमध्ये वॉटर सोल्युबल आहे. त्यामुळे हा देखील एक एक्सेप्शन आहे हेनरी लॉचा. बट अगर जर आपण वॉटरला ब्लडमध्ये डिझॉल्व करत आहोत किंवा ब्लडमध्ये तो सोल्युबल आहे, हा ब्लडमध्ये त्याची सोल्युबिलिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू वॉटरमध्ये. आय होप यू विल अंडरस्टँड ऑल दिस थिंग. थँक यू क्लास.